आपण माणसाला त्याच्या कपड्यांवरून पारखतो, पण कधी-कधी त्या फाटलेल्या कपड्यांमागे सोन्यासारखं हृदय दडलेलं असतं. एका आलिशान हॉटेलमध्ये एक गरीब आजी आली. तिने फक्त 1 कप चहा मागितला. वेटरने तिला हाकलून देण्याचा प्रयत्न केला, पण त्या आजीने जाताना मालकाच्या हातात हजारांची नोट ठेवली आणि एक चिठ्ठी दिली. जेव्हा मालकाने ती चिठ्ठी वाचली आणि CCTV फुटेज तपासलं, तेव्हा त्याला आपल्याच माणुसकीची लाज वाटली. काय होतं त्या चिठ्ठीत? जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. शहरातलं एक प्रसिद्ध हॉटेल. तिथे सर्व श्रीमंत लोक यायचे. एके दिवशी 70 वर्षांच्या पार्वती आजी तिथे आल्या. विस्कटलेले केस, मळकी साडी आणि पायात चप्पल नाही. त्या एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. वेटर धावत आला आणि म्हणाला, "ए म्हातारे, इथे काय बसलीयस? चल निघ, ग्राहक येतील." आजी म्हणाल्या, "बाळा, खूप तहान लागलीये. एक चहा मिळेल का? मी पैसे देईन." वेटरने नाईलाजाने एका जुन्या कपमध्ये चहा आणून दिला. आजीने शांतपणे तो चहा प्यायला आणि जाताना काउंटरवर हजारांची नोट आणि एक छोटी चिठ्ठी ठेवून त्या निघून गेल्या. मालकाने पाहिलं की एक भिकारी 1000 देऊन गेलाय. त्याला संशय आला. त्याने रागाने CCTV कॅमेरा चेक केला. मालकाने CCTV पाहिला तेव्हा त्याला दिसलं की 10 मिनिटांपूर्वी जेव्हा वेटर त्या आजीवर ओरडत होता, तेव्हा तिथे बसलेल्या एका श्रीमंत तरुणाने मुद्दाम त्या आजीला चहा देण्यास सांगितलं होतं आणि गुपचूप तिच्या हाताखाली ती नोट ठेवली होती, जेणेकरून तिला कोणासमोर हात पसरावे लागू नयेत. पण खरी गोष्ट त्या चिठ्ठीत होती. आजीने लिहिलं होतं, "मालक, मी भिकारी नाही. मी एका मोठ्या घराची आई होते. माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं. आज 3 दिवसांनी कोणीतरी मला आई म्हणून हाक मारली आणि आदराने चहा दिला. त्या मुलाने मला दिलेली ही नोट मी तुम्हाला परत करतेय, कारण माझं पोट चहाने नाही तर त्याच्या माणुसकीने भरलंय. हे पैसे एखाद्या अशा गरजूला द्या जो आज भुकेला असेल. माणुसकी जपा, कारण तीच शेवटपर्यंत सोबत येते." तो हॉटेल मालक धावत बाहेर गेला, पण आजी तिथे नव्हत्या. तो तरुणही निघून गेला होता. त्या हॉटेलमध्ये आज फक्त पैसे नव्हते, तर 2 अनोळखी माणसांमधील प्रेम आणि सन्मान उरला होता. व्हॉइस ओव्हर. मित्रांनो, माणुसकी दाखवण्यासाठी खिशात पैसा नाही, तर मनात ओलावा असावा लागतो. आज आपण कोणाला मदत केली तर उद्या देव आपल्याला मदत करतो. या जगात कोणीही अनाथ नसतं, जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे. तुम्ही कधी एखाद्या गरजूला मदत केलीये का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर कथा आयुष्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा.